आणि पावसाने एवढी सुरुवात केलंय ना हिशोबाच्या पलीकडे आणि हा सगळा अवतार झाला असा दिसलो पूर्ण परफेक्ट आलो परफेक्ट. पाऊस टाकला आलाय बघितलं एवढं जोरात पाणी येतं शेवटी आहे ना रेनकोट चढव बघताय 500ची नोट डबल दिले चुकून नाही या टायमाला तुला जास्त दिले. अरे बाप रे बाप घरी निघाला सगळा पसारा रे. हे बघ गणपतीची तयारी पोहोचलो घरी. हा गुड मॉर्निंगची गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाला सुरुवात झाली आपल्या घरूनच. तर आता कसं आहे कराड्याचे ड्रेस वगैरे घातला चाललो कराड्याच्या क्लासला पहिला कारण जवळपास 8:45 झाले 8:45 झाले त्याच्यामुळे आता 9चा क्लास आहे. जाऊया तिकडून रिटर्न आलो कपडे वगैरे चेंज करू जाऊ मुंबईला तिथून दिदीकडे जाऊ. नंतर ते आपलं वाशीला जे आपलं दिलं होतं ना वाशी प्लाझामध्ये मदरबोर्डचं त्यांचा काल मी फोन लावला. फोन गावचं आय थिंक सुट्टी असेल काय असेल माहित नाही मला. ते जाऊन पण बघू असेल तर हातवात घेऊन आज असेल तर काय ते समजून तिकडे गेल्यावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मेन कोमलची एंगेजमेंट आहे त्यासाठी आजचा दिवस आहे. ओके ते त्यासाठीच खात जायचं ते असं सगळं काम करून. अजून एक आपलं पेशंट आहेत आपल्या इथले त्यांना एक भागाचं आखिर कामं आहेत बरेचशी आणि जायला वेळ होणार म्हणजे का 11च्या नंतर निघेपर्यंत 12 वाजतील जायला 2 तास. नंतर तिकडचा प्रोग्राम इकडे येईपर्यंत ते कंटाळा येणार रात्र होणार येईपर्यंत संध्याकाळी. तर असा अशा दिवशी शेड्यूल सकाळी पाऊस होता मी पाऊस कंटिन्यू पडते का माहित नाही. ठीक आहे आता ऊन पडलंय असं राहू दे क्लायमेट. बाकी घेऊन जाऊ सोबत रेनकोट वगैरे. आता सध्या क्लास कंटिन्यू करू. क्लासमधून आलो की बाकी सगळं शेड्यूल आपला कंटिन्यू करूया. बाकी इथे नाश्ता वगैरे झाला आणि दिल्लीचं काम होतं ते पण आपलं कम्प्लीट झालं आणि आता निघूया. अरे बाप रे बाप घरी निघाला सगळा पसारा रे. हे बघ गणपतीची तयारी पोहोचलो घरी कपडे चेंज करू बिल घेऊया आणि कल्टी मारूया. जेवणाची तयारी इकडं. अरे इकडं साफसफाई झाली सगळी. कसला तो शूजचा असेल टाकून देतो शूज काय आहेत ना. ही माझी बॅग आहे टाक्षी सामान आहे वरची काखे टाकाय सगळं. बाकी काय पगार भेटणार नाही साफसफाई करून ठेवा सगळं. डोक्यात टाकतील नाही हात जरा हात तेवढं वजन नाही इकडे आलं एवढं वजन नाही. कॉरोनाचा वास मस्त आलाय इकडं सगळा पसारा निघालाय. हो का तर आता काय माहिती का मी पण टी शर्ट घातलं ट्रॅक घातली निघतोय मी असा. कारण जे कपडे तिकडे घालायचे नाही एंगेजमेंटला ते घेतात मी बॅग आहेत. कारण काय माहिती का पावसासारखं वातावरण झालंय रेनकोट पण घेतोय. कारण पाऊस आला माझं गाड्यांचा जो चिखल उडतो ना अखेर जाईपर्यंत कपडे खराब होतात. त्यात संध्याकाळी परत इथं आपली तर ती सराव दहीहंडी आपल्या चिराडला त्याचा जवळपास मला वाटते जेंट्सचा 3 लाखाचा पारितोषिक आहे लेडीजला ते 1 लाखाचा पारितोषिक आहे. ते सगळा संध्याकाळी प्रोग्राम आहे. आता इथून जाऊ पहिलं वाशीला जाऊ तुमचा फोन लावते फोन कधी उचलत नाही काय माहिती नाही जर गेल्यावरच समजेल. तर ते बघू वाटतं प्रजोत्तर काही त्याच्यावर आता मला फोन आला त्याला माझी HDMI चेक करत देईल HDMI प्रॉब्लेम आहे. मी ठीक आहे मी जातोय तिथं बघतो तुला फोन करतो बोला पटला तर तिकडून मला नवीन HDMI घेऊन येतो ते एक घेऊन यायचं आहे. बाकी तर रेडिओ पप्पा पण आले 9:15 आज काय मोठं ब्लॉग नाही करत डायरेक्ट जाऊया. कारण ते परत एवढं सगळं घेऊन जायचं परत ठेवा ते व्याप होतं पण ते एंगेजमेंटला सगळं नाचवायला लागत. ते दुसऱ्या हेल्मेटच घेऊन जाऊ ते बरं पडत पटापट जायला. ओके कारण ते कसं कुठं पण ठरवलं तरी जाऊन जातं याला कसं स्क्रॅच पडतं जे काय असेल ते. मच्छीवाली पण आलं मच्छी घेतात. बाकी सगळं असं आहे बाकी सगळं एकदा पसारा आहे सगळं हे नीट होत नाही बंद आहे. आणि त्याच्यानंतर परत एक फिर होईल मार्केटला चाललं आहे शॉपिंगला जरा गणपतीच्या सगळा बरोबर सजवायला होईल ना ते सगळं. त्याचा ब्लॉग आहे ना कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करतो माझ्या लेवलनी माझ्या जेवढं जे काय असेल ते दिवसभराचं पण ट्राय करतो. चलो ओके जाऊया. डेलिंग चालतंय मच्छीची काहीतरी वाढवा जेव्हा जाऊ कारण 12 वाजता जायला 2 तास थोडा अर्धा पाऊण तास आपलं तिथं जाईल कुठे वाशीला ते तिथं बघू तिथून केबल घ्यायचे ते घेऊ आणि मग तिथून आपण जाऊया पुढे. त्याच्यामुळे असं सगळं शेड्यूल असेल बाकी काय विषय नाही. काय मोठं ब्लॉग करत नाही डायरेक्ट जाऊ. ओके हा सगळा आपला पसारा हे स्क्रीन पण इकडे काढून ठेवली मग अशी. तर एवढं सामान आहे ते म्हणजे पाठीमाग बॅग आहे त्यात कपडे ते पाठी मध्ये त्या दिदीला खायला घेतलंय आणि बाकी सगळं आता मी असंच आहे ज्या अवतारात आहे तिथं. पहिलं आपलं वाशीचं काम करू आणि तिथून पुढे जाऊ कारण एंगेजमेंट आहे 5 पोहोचू आपण आरामात जेवण वगैरे काय प्रश्न कसं आहे बाकी काय भेटलं नाही झालं पण बोलवल्याप्रमाणे आपण गेलं पाहिजे तिथं ते मेन आहे. आणि नाही गेलो ना तर ते बाई फोन करून खाईल मला असा विषय आहे. जाणं महत्वाचं आहे. चलो बरं दादा वाशीला पोहोचलो असतो तर पावसाने
ढग येते ना तसा पाऊस पडतो, थोडा थोडा पाऊस आहे, पावसाळ्यात थांबवलाय. नंतर जेव्हा ड्रेस चेंज करून त्या पाऊस नाही पाहिजे, परत रेनकोट घालून घ्या, परत तिथं हॉलला पडता रेनकोट काढून सगळं ठेवा, ते वैताग येतो अक्षरशः. बाकी काय नाही पाऊस वाटत, एवढं चांगलं ऊन पडलं आणि आता इथे जर पाऊस लागला. पाऊस टाकला आलाय बघितला, एवढं जोरात पाणी येतं. शेवटी आहे ना रेनकोट चढवला, कारण काय ऑप्शनच नाही. माझ्याकडे पॅन्ट नाही, पॅन्ट पप्पाही घातलाय, पण ते एकच नेमके रेनकोट आहे. चला वरतून सेफ झालं तरी पण ठीक आहे, ओके आहे. त्याच्यामुळं मी हे जुने म्हणजे घरचे कपडे घालून आलो का, तर मला माहिती आहे का त्या कपड्यांच्या वाटोळ राहतात पर्यंत. अजून वाचे आता तेच बोलतो मी, तर काय बोलतो तर डायरेक्ट जातो तिकडे जेवू वगैरे, आणि येताना मग वाशीला गुंती असेल आणि पटकन मग इकडे पुढे नेरूळला जायचं आपल्याला. बाकी पुढे नाही, इकडे या साईडला जायचं. त्याच्यामुळं पहिलं काय करतो, डायरेक्ट घाटकोपरला जाऊ, घाटकोपरला जाऊन जेवू वगैरे राखी बांधू, आणि मग येताना वाशीला जाऊन मग इकडे येऊ. आता परत तिकडे गुफा नको, ती दुसरी आहे ना आमच्या इथं, ती पार्सल आणली, ती पण तिथे जाईल मिळेल. आणि ते डबल घेतलं मी बघता येत नाही, सगळं डायरेक्ट तिकडे बघ. पाऊस तर थांबणार नाही, एवढा ढग आला, हा ढग एवढं झालं. आणि पुढे जर बघायला ना तर पाऊस पण नसेल, अशी ढग आहे. आता बघितलं ना, शॉप सर्व आहेत वरपर्यंत सगळे बंद, कारण काय आता संडेला बंद आहे. आय थिंक सो मला वाटतं सगळं इकडचं. मला आधी वाटलं फ्रायडेला असतं का बंद करून, पण हे संडेला बंद आहे. तरी पण एक खात्रीचं आलोय, तिकडून जाऊन बघूया, असलं लग बाय चान्स ओपन तर घेऊ, नाही तर मग बघू. तेव्हाच बोला फोन उचलत नाही, जर बंद असेल तर समजून जातं. त्याच्यामुळेच ते फोन बस माहिती, सगळे शॉप बंद तिकडे. फक्त जे कामाला लोक येतात ना, जॉबवाले, त्यांचे जे शिपवाले असतील त्यांचं चालू आहे सगळं. चिकट झालं हे काय, सगळे कम्प्युटर शॉप बंद आहे, त्याच्यामुळे कॉल रिसिव्ह नसेल होत. आता इथं गेलो ना, तिथं जे वाचलं मी, मंडे टू फ्रायडे आहे यांचं. त्यांना मी लास्ट टाइम विचारायला हवं होतं, मी विचारलं नाही. तर उद्या फोन करून सांगू द्या, अरे तुमचे वस्तू आले म्हणून. ठीक आहे, हे बिल आहे ना ताईकडे देऊ, त्याला येऊन तू कलेक्ट कर का ऑप्शन ना. आता परत होईल फ्री, तेव्हा घेऊन जेव्हा नाही फ्री झाली तेव्हा ताई येईल गणपतीला, त्यावर घेऊन येतं. सुद्धा लॅपटॉप आहे ना, त्याच्यामुळे आपलं काम काय अडत नाही, होऊन जाते. जस्ट ना आता पोचलो, कारण तिकडे पावसाने टाइमपास खाल्ला 15-20 मिनिटं. फक्त टर्न पर्यंत खारपडा कालतोय, खारघरचा ब्रिज उतरलो आणि पुढे टर्न पर्यंत होता पाऊस. आणि त्याच्यानंतर पाऊस काय, वाशीला गेलो तिकडे ते बंद. ओय कोण आहे, कोण आहे? चला चलो वरती जाऊया. आता इथं काय करू, जेऊ वगैरे, जरा सामान आणलं ते देऊ, कपडे चेंज करून येऊ. कपडे चेंज करा म्हणजे जीवावर काय येत नाही, परत ढग भरलेत, जाईपर्यंत परत भितर नाही म्हणजे झाला. काय बाबा काय वाटतंय, कपडे चेंज करायचो जायचो पण जायचे ढग आले, परत गोवा जाणार दुसरं काय नाही विषय, असा विषय बाकी आहे ना. चलो ठीक आहे, असं जसं होईल तसं. आपण किती पण प्लॅन केलं तरी त्याला मर्जी असेल ते होणार. झाली बरोबर. 500 रुपये भेटतील रेवती सारखा, रेवतीकडचा ब्रँड आहे. नोट दाखव. हा बघताय 500ची नोट आहे, डबल दिले या टायमाला, तुला जास्त दिले. सध्या पाऊस आहे ना, थोडासा आहे, ओपन पण आहे, नॉर्मल भरलेलं पण. आता बाकी आमचं हे झालं, काय बोलतो, रक्षाबंधन झालं, राखी पण बांधली, बाकी म्हणजे रेडी झालोय, निघालोय. फक्त नेरुळला पोहोचपर्यंत आहे ना पाऊस नको येऊ दे, एंगेजमेंट होऊ दे, तिथून ते सविता राखीला बघायची आहे. आणि मग घरी जाताना लागलं त्याचा प्रश्न नाही, मग गेलो तरी का वांधा नाही, घरीच जायचं. फक्त इथून फक्त इथपर्यंत ठेकटाक मध्ये पोहोचले, बाकी काय विषय नाही. परफेक्ट आलो, परफेक्ट. इथं ना तर जस्ट शोधत मॅपवर कसं गोल गोल फिरत आणतो.
व्यक्तित्व आहे. तसंच आम्ही आमच्या एका नवीन संस्थांना सुरुवात करत आहोत. खरं तर दोघांचंही आयुष्य पाकळ्या आणि सुंदरचा सुवास. जर माझं अस्तित्व पाकळ्या असेल तर वैभवरावांचं अस्तित्व हे सुवास असणार आहे. आणि हे दोन सुंदर असं गुलाबाचं फूल आम्ही तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक नवी सुरुवात करत आहोत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आणि स्नेह आमच्या पाठीशी आणि आमच्या परिवाराच्या पाठीशी असाच नेहमी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पावसाने आहे ना बारीक बारीक आहे ना पावसाने सुरुवात केलं. काय झालं आता आम्ही इकडे आहे ना इकडे एंगेजमेंटचा कसा विषय आहे आमचा. संध्याकाळची एंगेजमेंट 5चा टायमिंग दिला. 5 नंतर तिला मी मेसेज केला ती मला होती 6 वाजेपर्यंत. आणि आता 7च्या नंतर आहे ना सगळी पब्लिक यायला लागली. कारण जेवण वगैरे सर्व आहे. ते OTT बरोबर आम्ही थांबलो. ते सर्व झालं. त्याच्यापुढे ओटी ते भरली, साडी चेंज होईल, त्याच्या पुढे ते अंगठी घालतील. ते बराच टाइम झाला. ऑलरेडी 7:30 झाले. आता एवढं थांबलो ना. अजून जायचं आपल्याला तिथे काय रे पुढं कळंबोलीमध्ये. हा त्या आपल्या काकीना बघायला जात. ते तिथून झालं का मग घरी जाऊ. तिथं गेलो ना ते जेवायला सांगितलं ते म्हणजे झालं. त्याच्यामुळे त्यांना मी बोललो पण नाही. कोमल ते गेले डायरेक्ट आता साडी चेंज करू. त्याच्यामुळे डायरेक्ट निघालो. ती नंतर व्हिडिओ बघितला बोलत पण डायरेक्ट निघाल माहिती पण नाही. आली तो भेटलो तिला. आता डायरेक्ट चाललो तिकडे. तिथे किती वेळ जाते माहिती नाही. तिकडे गेलो ना तिथं पण जरी नाही बोललो तरी अर्धा 1 तास जाईल. जेवायला सांगितलं जेवलो झालं म्हणजे जाईपर्यंत 10-11 होतली घरी. त्याच्यामुळे ठीक आहे. इथं अजून थांबलो ना तर इथं 9-10 इथंच होती. चलो ठीक आहे असो. डायरेक्ट जाऊया. तिकडचं लोकेशन लावलंय मी. डायरेक्ट तिकडेच भेटू. हे बघ गाडी इथं पार्किंगला लावली आणि पावसाने एवढी सुरुवात केलंय ना हिशोबाच्या पलीकडे. आणि हा सगळा अवतार झाला असा भिजलो पूर्ण याईपर्यंत. कारण मध्येच काय भेटलंच नाही. फुल गोविंद सगळा. आता जाऊ दे आपल्याला घरीच जायचं. जवळपास थिएटरच्या पुढे आलो पावसाने गेलं. आपल्याला मला घाला बोलतो मी विकत घेतलं मी नाही घेतलं. गाडी थांबवली आणि रेनकोट काढतील बॅगेतला. बाकी एक फुल जोरदार आहे. आता भिजून त्याच्यावर रेनकोट घालून काय करणार ना. आलो आता हत्ती गेला शेपूट राहिला असा विषय आहे. फोन कोण करतोय. घरी जाऊन ना जेऊ आता. बाकी काहीच नाही. इथपर्यंत जाय. आजचा व्हिडिओ थोडा फास्ट झाला असेल कारण का सगळ्या गोष्टींचा आहे ना राहिल्यात नव्हतं. थोडं फास्ट सकाळपासून इकडे गेलो तिकडे धावपळ चालू होती. मोठं ब्लॉग चालू असतं ना म्हणजे लेक लागले असते. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्याला सबस्क्राईब करा. भेटवायच्या नवीन व्हिडिओवर पुढल्या ब्लॉगमध्ये. आता थोडी बाय 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 बाय. फुल पावसाचा आनंद. चलो बाय बाय.